नमस्कार नागपूर, मी सुजाता मसराम. आपण बघत आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज. आज आदिवासी विद्यार्थ्यांचा जो आंदोलन नागपूरला आदिवासी विकास विभाग येथे सुरू होता, तिथे आज 10व्या दिवशी मंत्री महोदयाने आदिवासी विकास मंत्री महोदयांनी मुलांना भेट दिलेली आहे आणि आज त्यांनी त्यांची मुलांशी चर्चा झाली विद्यार्थ्यांशी. वळूया आजच्या खास खबरकडे. अवैध प्रमाणपत्राच्या माध्यमातून अधिसंख्य पदाच्या अगेन्स्ट विद्यार्थी ज्या मला घेऊन त्याला आंदोलनापर्यंत 10 दिवस काम करत आणि आता ही तुमच्या चौथी बैठक आहे. चौथी बैठकीत मुंबईला नेण्यात एक आपल्या विभागाने एक आपल्या कार्यालयाला तिसरी बैठक आम्ही विरोधांना काल घेतलो होतं. आणि आज तुम्ही स्वतः या ठिकाणी आलात तर जी 30 वर्षाची जी अट आहे ही अट आमची मागणी आहे की आपण काढून घ्यायची. काल तुम्ही आम्हाला ऑप्शन दिला की 30 वर्षाच्या पलीकडच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जी पॉलिसी रेडी करणार होतो. आपण आपल्यासोबत चर्चा झाली, एक पॉलिसी डिसाईड केली. 30 वर्षानंतरही PhD करणारा विद्यार्थी असेल त्याला वयाची अट राहणार नाही. की आदिवासी विद्यार्थ्यांचं गेले 10 दिवस झाले, 13 ऑगस्ट पासून आंदोलन होतं. तुम्ही जवळपास 17-18 मागण्या मान्य केलेल्या आहे. आंदोलन स्थगित करण्याची घोषणा गणेश इरपाची त्यांचे नेते त्यांनी केलेली आहे. तुम्ही सकारात्मक चर्चा केली इथे बसून. काय सांगणार पालक म्हणून या विभागाचे? आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूरच्या वतीनं संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. कारण आमचे विद्यार्थी आहे, आमच्या मुली आहे, मुलं आहे, हा उद्देशाने हेतू समोर ठेवून त्यांच्याशी दिनांक 18 तारखेपासून तर आजपर्यंत सातत्याने नियमितपणे संवाद, चर्चा, हेतू साधणं सुरू होतं. त्या सर्व समस्त विद्यार्थ्यांनी अतिशय सन्मानजनक आदिवासी विकास विभागाचा पालक म्हणून, आदिवासी विकास विभागाचा सेवक म्हणून आमच्या सूचनेला सन्मान दिला, सूचना स्वीकारल्या आणि समस्त माझ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली. त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे जे विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा मी आवाहन करतो की आंदोलन स्थगित झालं असलं तरी मी तुमचा पालक आहे, डिपार्टमेंट तुमचं आहे, विभाग तुमचा आहे. यानंतरही सातत्यानं ज्या ज्या अडचणी येईल त्या अडचणीच्या अधीन राहून आपण चर्चा, हेतूज साधत राहू एवढी अपेक्षा करतो. आणि मनापासून पालक म्हणून, आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मनापासून धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. आज आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्यासोबत चर्चा झाली. ज्या मागण्या मान्य झाल्या त्यातल्या काही प्रमुख मागण्या सांगा आणि आता तुम्ही आंदोलन मागे घेत आहे का हे पण सांगा. नक्कीच साहेबांनी जी पालकत्वाची जबाबदारी घेत या ठिकाणी आलेत त्याचा आम्ही सन्मान करतोय आणि आमच्या निवेदनाच्या माध्यमातून एकंदरीत आमच्या 19 ते 20 मागण्या होत्या. त्या ठिकाणी आम्ही काही ॲडसुद्धा केल्या. त्या ॲड मागण्याला गृहीत धरून सरांनी सगळ्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. एक अट जी वयाची अट होती त्याला आम्ही कायमस्वरूपी काढून घेण्यात यावं अशी अट होती. सरांनी ती मान्य केलेली नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ॲप्लिकेशन केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये किंवा त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी स्वयंच्या धर्तीवर 30+ विद्यार्थ्यांना 75,000 किंवा त्याच्यामध्ये जी काही वाढ असेल याला गृहीत धरून त्यांनी प्रवेश देण्याचा निश्चय घेतला. आणि नेक्स्ट इयरपासून जे काही विद्यार्थी 30+ असतील त्यांच्यासाठी एक नवीन पॉलिसी डेव्हलप करून विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन आपण ती पॉलिसी बनवणार असं आश्वासन दिलं. आणि आमची मागणी आहे की आपण हे लेखी स्वरूपात द्यावं. या पलीकडे विद्यार्थ्यांची भूमिका बघता आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बघता मी अध्यक्ष या नात्याने हे आंदोलन स्टॉप करत नाही आहे, या ठिकाणाहून स्थगिती घेत आहोत. परंतु ज्या आमच्या सामाजिक मागण्या आहे यासाठी आंदोलन पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा त्याच्यात ज्या काही सामाजिक मागण्या आहेत, वसतिगृहाच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या असं वाटतं आम्हाला 98% पूर्ण झालेल्या आहेत. फक्त एकच मागणी आमची ती थांबलेली की 30 वर्षाची अट त्याला विद्यार्थ्यांनी कुठेतरी आज गृहीत पकडलं. आमची जी मानसिकता किंवा आमची जी परिस्थिती आहे
पालकवर्गांनी भरपूर सहकार्य केलं, आमच्या नेते मंडळींनी सहकार्य केलं किंवा त्या ठिकाणी आम्हाला जितकेही कर्मचारी वर्ग आहे किंवा समाजातील सामाजिक संघटना आहेत, या सर्व संघटनांनी मार्गदर्शनसुद्धा व्यवस्थित केले आणि त्यांनी सहकार्यसुद्धा केले. परंतु आज मी अध्यक्ष या नात्याने भूमिका घेत असताना मला जे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत ते विद्यार्थी कुठेतरी UG PGचे आहेत आणि 11वी 12वीचे आहेत. 30+ विद्यार्थ्यांचे आंदोलन या ठिकाणी नक्कीच आहे, परंतु आज कुठेतरी त्यांचं एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी उभं झालं आणि साहेबांना या ठिकाणी घेऊन आले. आंदोलनस्थळी या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात. या निश्चयावरून निष्कर्षावरून मी फक्त आंदोलनाला स्थगिती देत आहे, मी आंदोलन संपवत नाही असं आश्वासन देतोय आणि या ठिकाणी थांबतोय. जे पोरं आहेत आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतोय. जर ज्याला एखाद्याला होऊ शकते की वेळ झाला असल्या कारणाने वसतिगृहाला जाणे किंवा जे काटोलचे विद्यार्थी आहेत किंवा बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांना जाणे सोयीचे होणार नाही, दॅट्स वाय ते लोक या ठिकाणी राहतील. त्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी नेहमीप्रमाणे होईल. आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर घेण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत आदिवासी विद्यार्थी संघाचा नेता गणेश इरपाची आहे. गणेश, काय सांगशील, आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय तू घेतलेला आहे काय? आंदोलन सर, सध्या स्थितीत ज्या मागण्या आमच्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांशी संबंधित होत्या त्या मागण्या कुठेतरी एका मागणीला आपण थांबवलेलं, बाकीच्या सगळ्या मागण्या साहेबांनी लेखी स्वरूपात देतो असं आश्वासन दिलं आणि स्थगिती देतो. याचा अर्थ आम्ही व्हिडिओ बाईट देणार आणि चालले जाणार असं नाही. जोपर्यंत साहेब आमचं लेखी स्वरूपाचं पत्र आमच्या हातात देणार नाही तोपर्यंत ते स्थगिती होणार नाही. लेखी द्यायला मान्य केलं, त्यांनी मान्य केलं, त्यांनी द्यावं आम्हाला आणि आम्ही त्या ठिकाणी स्थगिती देणार. हे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने आम्ही मान्य करतोय. म्हणजे हे विद्यार्थी जे 10 दिवसापासून इथे होते ते आपापल्या घरी जाईल सुरक्षित? नक्कीच त्यांना आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण न होता ज्या विद्यार्थ्यांची सोय त्या ठिकाणी जाण्याची होऊ शकते अशा विद्यार्थ्यांना आम्ही घरी जायला सांगतोय आणि जे विद्यार्थी जाऊ शकणार नाही त्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल. ज्या प्रमुख मागण्या होत्या म्हणजे 30 वर्ष ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सोय योजनेतून 75,000 रुपये वार्षिक, इतर 17-18 मागण्या त्या मान्य झालेल्या आहे असं सांगितलं? नक्कीच सरांनी लिहून देतोय असं आश्वासन दिलेलं. आम्ही तेच बोलतोय की आम्हाला लेखी स्वरूपात देतील. आमचं आंदोलन सध्या स्थितीत स्थगिती होईल आणि कदाचित पुढच्या याच्यामध्ये अधिवेशन असू तर त्याच्या आधी आमच्या ज्या सामाजिक मागण्या आहेत त्या सामाजिक मागण्याच्या धर्तीवर आमचा समाज पूर्ण विद्यार्थ्यांना वगळून समाज पूर्ण रस्त्यावर येईल, हेही आश्वासन आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून देईल.